एबीपी माझाने दिलेल्या बातमीवर खुद्द सुरेश धस यांच्याकडून शिक्कामोर्तब। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलं। प्रकृतीची विचारपूस करण्यात काही गैर नाही, धनंजय मुंडेंच्या भेटीवर सुरेश धस यांनी व्यक्त केलं मत। बावनकुळे, धनंजय मुंडे आणि सुरेश धस 4.5 तास एकत्र होते। खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी दावा, धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत। बावनकुळेंची प्रतिक्रिया। चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी गेलो असताना अचानक धनंजय मुंडे तिथे आले। भेटीवर आमदार सुरेश भट यांचं स्पष्टीकरण। सुरेश धस क्षमाशील झाले। धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला। 4.5 तास बैठकीत काय झालं, आव्हाडांचा सवाल। सुरेश धस इतक्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं। धस गद्दार निघाले, जरांगेंचा हल्ला बोल। त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। मुंडे धसांच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन विश्वास गमावला। गंगाधर ही शक्तिमान, हे धस मुंडे भेटीवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, यामुळे त्यांनी बीडकरांचा विश्वासघात केलाय। रिपाईचे सचिन खरात यांची टीका। आंतरवाली सराटीत धनंजय देशमुख यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। न्याय मिळवण्यासाठी जरांगेंसोबत केली चर्चा। अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण। धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही। देवगिरी बैठकीत अजित पवारांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। अजितदादा त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत, दोषी आढळल्याशिवाय कारवाई होणार नाही। अजितदादांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांना पुरावे दिल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होत नसल्यानं आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही। अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा। अंजली दमानिया बनावट पुरावे देण्याचं काम करतायत। दमानियांनी मीडियासमोर न बोलता कोर्टात जावं, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचा सल्ला। बीडमधील गुंडगिरी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही, मात्र सरकारची इच्छा गुंडगिरी संपवायची अशी दिसत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची बीड प्रकरणावर प्रतिक्रिया। धनंजय देशमुखांनी कथित बी टीममधील 4 जणांची नावं केली जाहीर। बालाजी तांदळे, संजय केदार, बायबसे, मोराळे बी टीममध्ये असल्याचा दावा। नावं जाहीर केली, आता कारवाई कधी, देशमुखांचा सवाल। बी टीमचे लोक आरोपीला मदत करतायत, आमदार सुरेश धस यांचा आरोप। धनंजय देशमुखांच्या वक्तव्याचंही केलं समर्थन, तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर नेईपर्यंत लढाई सुरूच राहणार, धस यांचा निर्धार। ज्यांनी आरोपींना मदत केली ते आज सर्रासपणे फिरतायत, दहशत पसरवतायत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा देशमुख प्रकरणातील बी टीमवर आरोप। हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना रमेश आडसर यांच्या शिक्षण संस्थेत नोकरी, कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्यात आली। अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर कुटुंबात आधी चर्चा करू, त्यानंतर कळवू, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मला परवाची वेळ मिळाली होती पण जाता आलं नाही, अजित पवारांच्या भेटीवर आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण।
पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या कोअर कमिटीत धनंजय मुंडे आणि नाराज छगन भुजबळ यांना स्थान. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची आज दिल्लीत बैठक. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. बैठकीत संस्थेच्या निवडीचा आढावा घेतला जाणार. अजित पवार आज पुणे महापालिकेला भेट देत आढावा घेणार. आज पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चहापानाच्या कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रत्नागिरी दौरा. यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार. चंपक मैदानात त्यांची जाहीर सभाही होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर. उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या सदस्य नोंदणी बैठकीला ते उपस्थित राहणार. बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, राजकुमार रावल, रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित राहणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज शिर्डी दौऱ्यावर. समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत आठवले बैठक घेणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत प्रयागराज येथील महाकुंभ मेळा दरम्यान त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पाण्यातील पापं अंगाला चिकटतील म्हणून पाण्यात डुबकी मारली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचं वक्तव्य. 2 दिवस प्रयागराजमध्ये कोणी किती पापं धुतली ते पाहत आहे, असंही केलं वक्तव्य. आमच्यात कुठलाही वॉर नाही. मोठ्या प्रकल्पांचा आढावा सीएम वॉर रूम मधून घेतला जातो. शिवसेनेच्या मंत्र्यांचा कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केलाय, ते वॉर रूम नाही, शिंदेंनी केलं स्पष्ट. साधूग्रामसाठीचं भूसंपादन आणि रस्ते कामांना गती द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा. हिवाळी जिल्हा परिषदेच्या शाळेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत शेतीची शिकवण देखील दिली जाते. यावेळी शिंदेंनी गुणवान विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नाशिकमध्ये शिंदेंच्या आगमनावेळी अनधिकृत ड्रोन उडवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट. शिवसेना राख आलेल्या निखाऱ्यासारखी. फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे, भास्कर जाधवांचं विधान. राजन साळवी गेले म्हणजे कोकण गेला असा अर्थ होत नाही. कोकणात नव्या दमाच्या तरुणांची फळी उभी करण्याची गरज, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. धाराशिव जिल्ह्यातील ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर. भरत गोगावलेंची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया. मंगळवारी 2 मोठे प्रवेश होणार असल्याचीही दिली माहिती. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले यांचे तुळजाभवानी चरणी साकडं. मंत्रिपदाचा तिढा 2 दिवसात सुटेल, भरत गोगावलेंनी केला विश्वास व्यक्त. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 18 फेब्रुवारी रोजी पदग्रहण करणार. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन दादर इथे पदग्रहण सोहळ्याचं आयोजन. उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती. नांदेडमध्ये उद्योग भवनात घेतलेल्या बैठकीत कार्यालयाच्या अव्यवस्थेवरून बैठकीत खडेबोल सुनावले.
नांदेडमध्ये भाजपची संघटक बैठक, ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता कोकाटेंसह विधानसभेत बंडखोरी केलेले दिलीप कंदाकुर्ते यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या अंतिम दर्शनासाठी नेते अकोल्यामध्ये. काल एका अपघातात बिरकड यांचं झालं होतं निधन. छगन भुजबळांसह अकोल्यातल्या भाजपचे सर्व आमदार, दोन्ही शिवसेनेचे माजी आमदार देखील यावेळी उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, विक्रम काळे, सतीश चव्हाण आज अकोला येथे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेणार. परभणीमध्ये आज विधान परिषद सभापती राम शिंदेंचा नागरी सत्कार. धनगर समाज बांधवांच्या वतीनं या जाहीर सत्काराचं आयोजन. जळगावमध्ये आज भाजपच्या संघटन पर्व विभागीय कार्यशाळेचं आयोजन. बावनकुळे, रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन. जिल्हाध्यक्ष, आजी माजी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. साताऱ्यात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं सलग 3 दिवस शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. पहिल्या शिवसाहित्य संमेलनाची उदयनराजेंच्या हस्ते 17 फेब्रुवारीला सुरुवात. भाजप आणि महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार. नाना पटोले यांची सरकारवर टीका. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यापेक्षा त्या कशा वाढतील याचं धोरण भाजप सरकार करतंय, असा देखील आरोप. मनसे विरोधात भाजप देखील मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडूपमधील सोनापूर विभागातील मशिदींच्या भोंग्यांची आणि घाटकोपरच्या गावदेवी परिसरातील मशिदीच्या भोंग्यांची केली तक्रार. रणवीर अलाहाबादिया संपर्क क्षेत्राच्या बाहेर. फोन बंद केल्यानं संपर्क होत नसल्याची पोलिसांची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या घरालाही कुलूप. रणवीर वकिलांशी पोलिसांचा संपर्क. जीबी सिंड्रोम आटोक्यामध्ये. यातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. इंडियाज गॉट टॅलेंट शो प्रकरण. शोचे व्हिडिओ एडिटर प्रथम सागर यांनी खार पोलीस स्थानकात नोंदवला जबाब. रंगभूमी निरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा. मंत्री आशिष शेलार यांचे सांस्कृतिक विभागाला आदेश. इंडियाज गॉट टॅलेंट आणि निर्लज्ज कांदेपोहे कार्यक्रमानंतर शेलार आक्रमक. तिकीट आकारून जर कांदेपोहे सारखे कार्यक्रम विना परवानगी घेतले जात असतील तर कारवाई करणार. भाडीपच्या कांदेपोहे कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलारांचा इशारा. आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाला दणका. 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त. आरबीआयकडून बँकेवर प्रशासकाची नेमणूक. प्रशासकाच्या मदतीनं ॲडवायझरी कमिटी देखील नियुक्त करण्यात आली. राज्यामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत. लव्ह जिहाद विरोधात कायदे करणारे महाराष्ट्र देशातील 10वे राज्य असेल. जेएनयूचे कुलगुरू शांतिश्री पंडितांनी केलेल्या विधानाचा पुणे विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांचा विरोध. जबाबदारीच्या पदावर असताना असं विधान करणं योग्य नाही, विद्यार्थ्यांचं मत. भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉक्टर हणमंतराव कदम यांचं निधन. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर मूळ गावी सोनसळ इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार.
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेची तयारी पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतणार. मोदी परतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर मोहर उमटणार. 19 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर. पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याच्या कार्यक्रमात होणार सहभागी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा यांना दिलेलं निमंत्रण. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ. 3000 अर्जांपैकी 234 लाभार्थ्यांची निवड. 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मासेमारी नौका असलेल्या उत्तनमध्ये लवकरच अत्याधुनिक जेटी उभारली जाणार. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही. ठाणे महानगरपालिकेतर्फे वृक्षवल्ली 2025चं प्रदर्शन. 200 प्रजातींची फुलझाडं, फळांची रोपटी, रंगीबिरंगी फुलं आणि पानं असलेली झाडं, औषधी वनस्पतींसह इतर 5000 रोपांचा प्रदर्शनामध्ये सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.